नमस्कार, मी संदीप साळुंखे. लाईफ आर्ट कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत. आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत सिंधुदुर्गात सर्वप्रथम ओपन झालेलं म्हणजे आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशोक लेलँड या कंपनीचं सर्व्हिस सेंटर नव्हतं आणि अशोक लेलँडची जेवढी वाहनं आहेत ती सर्व वाहनं दुरुस्त करण्यासाठी आपल्याला कोल्हापूर जिल्हा म्हणजे कोल्हापूर किंवा रत्नागिरी या ठिकाणी जावं लागायचं. तर आता सिंधुदुर्गातलं पहिलं सर्व्हिस सेंटर हे कासारडे गावामध्ये ओपन झालं, जेणेकरून सिंधुदुर्गातील सर्व अशोक लेलँड कंपनीच्या वाहनाचं दुरुस्ती या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्यामुळे खूप लोकांची जे समस्या होत्या वाहनांच्या त्या या ठिकाणी निराकरण त्याचं होणार आहे. आणि हे सर्व्हिस सेंटर ओपन केलं आहे संतोषजी पारकर यांनी आणि त्यांनी म्हणजे त्यांची संकल्पना होती की स्थानिकांना रोजगार मिळावा आणि या सर्व वाहनांचं इथल्या इथेच रिपेअरिंग व्हावं यासाठी सर्व्हिस सेंटर ओपन झाले. आणि आज या सर्व्हिस सेंटरचा उद्घाटन सोहळा आहे आणि हा उद्घाटन सोहळा म्हणजे आपले नामदार नितेशजी राणे यांच्या हस्ते होते. तर आपण त्या ठिकाणी जाऊन या संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेऊया आणि कशा प्रकारे हे सर्व्हिस सेंटर आहे ते सुद्धा बघूया आणि रात्री या ठिकाणी तिरंगी बैलांचा सामना सुद्धा आहे त्याचा सुद्धा आनंद घेऊया. तर पाहूया कशा प्रकारे सर्व्हिस सेंटर आहे ते आणि आपण संतोषजी पारकर यांच्याकडून त्यांची संकल्पना सुद्धा समजून घेऊया. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील ज्या लोकांना नवीन उद्योगधंदे ज्यांना ओपन करायचे आहेत त्यांच्यासाठी एक सुंदर अशी त्यांनी एक कॉन्सेप्ट मांडली आहे. कारण ही संकल्पना त्यांचीच होती की अशोक लेलँड सारखी नामांकित कंपनी आपल्या जिल्ह्यामध्ये त्याचं सर्व्हिस सेंटर असावं. तर तुम्हाला सुद्धा अशा उद्योगामध्ये जर इंटरेस्ट असेल तर तुमचं नॉलेज वापरून तुम्ही आपल्या जिल्ह्यामध्ये अशी व्यावसायिक संधी निर्माण करू शकता. कारण आपल्याकडे अजूनही खूप साऱ्या गोष्टी ज्या नाही आहेत त्यामध्ये जर तुम्ही इंटरेस्ट दाखवला तर तुम्हाला सुद्धा एक नवीन व्यवसाय खोलता येईल. ही सुद्धा तुम्हाला एक आयडिया मिळेल त्यांच्याकडून. कारण हे सुंदर असं त्यांनी म्हणजे आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात नसल्यामुळे या गोष्टीला खूप महत्त्व आहे. कारण अशोक लेलँडची खूप सारी वाहनं ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत आणि या ठिकाणी खूप सारी खाण व्यवसाय किंवा वेगवेगळे व्यवसाय यामध्ये या वाहनांचा वापर होतो आणि त्यांचं सर्व्हिसिंग होण्यासाठी म्हणजे ही गोष्ट आवश्यक होती आणि त्यांनी ती आवश्यकता ओळखून म्हणजे संतोषजी पारकर यांनी त्याची म्हणजे गरज ओळखून त्यांनी सर्व्हिस सेंटर चालू केलं. त्याच्यामुळे भविष्यात त्यांना खूप चांगला रिस्पॉन्स नक्कीच भेटेल. आणि तुम्हाला सुद्धा असे काही व्यवसायामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही अशा टाईपच्या व्यवसायामध्ये तुम्ही इंटरेस्ट दाखवून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या गोष्टी आतापर्यंत नाही आहेत त्याच्यामध्ये तुम्ही एक व्यवसाय संधी निर्माण करू शकता हे सुद्धा त्यांनी दाखवून दिलंय. शिवाय स्थानिकांना रोजगार सुद्धा मिळणार आहे याच्यामुळे. कारण नाही म्हटलं तरी या संपूर्ण सर्व्हिस सेंटरच्या संदर्भात जेवढी लोक असणार आहेत त्यांना एक चांगली अशी रोजगाराची संधी भेटणार आहे. तर अशा प्रकारे सुंदर असा कार्यक्रम बघायला आपण जाणार आहोत कासारडे जांभूळवाडी म्हणजे जांभूळवाडी या ठिकाणी. आणि मुंबई गोवा हायवेच्या बाजूलाच हे सर्व्हिस सेंटर आहे त्याच्यामुळे अनेक लोकांना या सर्व्हिस सेंटरला कनेक्ट करायला एकदम इझी होणार आहे. आणि कासारडे जांभूळवाडी तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग असा ॲड्रेस आहे संपूर्ण. तर आपण त्या ठिकाणी जाऊन या कार्यक्रमाचा आनंद घेऊया आणि कशा प्रकारे सर्व्हिस सेंटर आहे ते सुद्धा आपण बघूया. तर आता आपण आहोत सिंधुदुर्गातील सर्वात प्रथम म्हणजे पहिला म्हणजे हा पहिला तुमचा हे आहे ना म्हणजे अशोक लेलँडचा सगळ्यात पहिली सर्व्हिस सेंटर आणि त्याची संकल्पना असलेले म्हणजे मालक संतोषजी पारकर आपल्यावर आहेत. आता तुमचे म्हणजे काय कॉन्सेप्ट आहे नेमकी म्हणजे तुम्हाला कसं काय लक्षात आलं की या टाईपचं सर्व्हिस सेंटर ओपन केलं पाहिजे असं? आमच्या गावात नाही म्हटलं तर 100-150 ट्रिपर आहेत अशोक लेलँडची. बरोबर. त्याचं सर्व्हिस सेंटर इथे कुठे जवळ नव्हतं त्यामुळे सगळ्या लोकांचे प्रॉब्लेम व्हायचे गाडीची सर्व्हिस कुठे करायची. हा आणि म्हणजे कासाड्यात आहेत आणि शिवाय सिंधुदुर्गातले पण त्या निमित्ताने मग असं माझ्या 1-2 मित्रांनी मला सुचवलं की सर्व्हिस सेंटर करू सर्व्हिस सेंटर हे कासाड्यात घातलं तर खूप बरं पडेल सोयीस्कर पडेल कस्टमरला सगळ्या. याच्यावर गाड्या कुठे जायच्या? याच्या अगोदर कोल्हापूरला जावं लागायचं ना. त्याच्यामुळे आता म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व गाड्या इथे सर्व्हिस सेंटर चालू आहे. सर्व्हिस होऊ शकतं. ओके ओके. आणि या संकल्पनेत तुम्ही म्हणजे सर्व्हिस सेंटर चालू केलेलं आहे आणि स्थानिकांना सुद्धा रोजगार याच्यातून मिळणार आहे. स्थानिकांना पण रोजगार मिळेल. हा आणि बऱ्याचशा टिपरवाल्यांनी म्हणजे माझ्याकडे हे केलं की बाबा जर इथे सर्व्हिस सेंटर झालं खूप आम्हाला सोयीस्कर होईल. बरोबर. म्हणजे जाण्याचा त्रास एवढ्या लांबचं ट्रॅव्हलिंग बरोबर. त्याच्यामुळे सिंधुदुर्ग वासियांसाठी चांगली संधी आहे आणि इथल्या सगळ्या गाड्या आता इथल्या इथे दुरुस्त होणार. तर अशा संकल्पनेतनं हे सर्व्हिस सेंटर चालू झालंय. तर धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल.
आता सध्या डबलबारीच्या माध्यमातून जरा आपला कार्यक्रम त्यांचे कमी दिसतील, परंतु आता त्यांनी वारकरी संप्रदायामध्ये उडी घेतलेली आहे. तिकडचे ते पुजारी भाऊ आज त्याचा दिवस रिकामी नाही तर ते कधीच रिकामी नसतात, एकदम बिझी शेड्यूल आहे. दोन्ही भावांना शुभेच्छा देते, कारण सुरुवात माझ्याकडे असल्यामुळे त्या परमेश्वराचं नामस्मरण फार गरजेचं आहे.
पांडुरंगाची सेवा कोणीही करा, पावन होते. कुठचंही फुल घाला, फुलाची गरज नाही, तुळशीची माळ घातला तरी चालतं. आणि म्हणून पांडुरंगाची भक्ती करणारे भक्त भरपूर आहेत. त्याचं कारणच हे आहे, त्याला समाजाचं बंधन नाही. आणि म्हणून तो उभा विठेवरी युक्ती 28 भक्ताने वीट फेकली, त्या विटेवरती उभा राहिला आणि तिथून तो सर्व आपल्या भक्तांना दर्शन द्यायला लागला. म्हणून काय म्हणतोय बघा, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी.